बरं. एकच मिनिट हा. एक राधेश्याम फोन घेऊन तिकडे जाऊ नकोस. कुठं? पलीकडच्या रूम मध्ये नको ठेव. हं. अरे बोल. माताजी आवाज येतोय? येतोय माताजी, बोला. हा. करा चालू. हो. सॉरी सुरुवातीला सगळ्यांना, कारण नेटवर्क इश्यू मुळे मला जॉईन होता येत नव्हतं. त्यामुळे आणि दुसरा कुठला फोन जवळ नसल्यामुळे थोडा वेळ लागला जॉईन व्हायला. आज आपण 17व्या अध्यायाचा 13वा श्लोक पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण श्लोक वाचू, प्रभुपदांचं तात्पर्य वाचू आणि नंतर त्यावर चर्चा करूयात. विधिहीनम असृष्टान्नम मंत्रहीनम अदक्षिणम श्रद्धा विरहितम यज्ञम तामसम परिचक्षते. शास्त्रविधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्या वाचून मंत्रोच्चारण न करता उपाध्यायांना दक्षिणा न देता आणि श्रद्धा रहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो. तात्पर्य श्रील प्रभुपाद. तामस श्रद्धा म्हणजे वास्तविकपणे अश्रद्धाच होय. कधी कधी लोक केवळ धनार्जनासाठी देवतांची उपासना करतात आणि मग ते धन शास्त्रविधींचे उल्लंघन करून मनोरंजन करण्यामध्ये व्यर्थ घालवितात. धार्मिकतेचे असे प्रदर्शन वास्तविक मानता येत नाही. असे प्रदर्शन केवळ तामसिक असते. यामुळे आसुरी प्रवृत्ती निर्माण होते आणि मानव समाजाला यांच्यापासून मुळीच लाभ होत नाही. हरे कृष्णा. सुरुवातीला आपण प्रार्थना गाऊयात आणि नंतर या श्लोकावर चर्चा करू. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददातीत पदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितंश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. सप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आजच्या गीता जीवनीच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण काही नाही बाबा. 17 हरिबोल. माताजी म्यूट करता का सगळ्यांना? 17 काय हरिबोल. हा माताजी. आज आपण 17व्या अध्यायातला 13वा श्लोक वाचला. याच्यामध्ये तामसिक यज्ञाविषयी माहिती दिली. मागच्या 2 दिवसांमध्ये आपण सात्विक यज्ञ आणि राजसिक यज्ञ कसा असतो याविषयी माहिती ऐकली. आणि याच्यामध्ये सात्विक यज्ञ म्हणजे ज्याच्यामध्ये फळाची अपेक्षा केली जात नाही. भगवंतांच्या संतुष्टीसाठी शास्त्रविधीनुसार जो यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. आणि दुसरं म्हणजे दंभार्थ म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी अहंकारयुक्त गर्वयुक्त असा जो यज्ञ येतो भौतिक लाभाच्या प्रित्यर्थ जो यज्ञ केला जातो त्याला राजसिक यज्ञ असल्याचे जाण असं भगवंतांनी सांगितलंय. आणि आज आपण या श्लोकामध्ये तामसिक
गुण कसा असतो याविषयी, तामसिक यज्ञ कसा असतो याविषयी माहिती पाहूयात. याच्यामध्ये सांगितलंय की शास्त्रविधींची उपेक्षा करून, म्हणजे शास्त्रानुसार जे संमत आहेत, शास्त्रांच्या विधिविधानानुसार हा यज्ञ केला जात नाही. शास्त्रांच्या विधी नियमांचे उल्लंघन करून हा यज्ञ केला जातो, म्हणून ह्याला तामसिक यज्ञ म्हणतात. प्रसाद वितरित केल्या वाचून, प्रसाद म्हणजे प्रत्येक जो यज्ञ होईल त्याला त्याच्यानंतर प्रसाद वितरित केला जावा. भगवंतांना अर्पण केलेले अन्न म्हणजेच प्रसाद. हा प्रसाद वितरित करून मगच मंत्रोच्चारण, प्रसाद वितरित करून मग यंत्राची यज्ञाची पूर्णता होते. परंतु जर प्रसाद वितरित केला नाही तर तो यज्ञ तामसिक गृहीत धरला जातो. आणि मंत्रोच्चारण न करता आणि उपाध्यायांना दक्षिणा न देता, म्हणजे जे ब्राह्मण आहेत त्यांना दक्षिणा न देता किंवा चांगल्या प्रकारे मंत्रोच्चारण न करता, मंत्रोच्चारणात त्रुटी असेल आणि ज्यामध्ये श्रद्धा नाही असा जो यज्ञ केला जातो त्याला तामसिक गणला जातो. आणि तामस इथं प्रभुपाद तात्पर्यात सांगतात की तामस श्रद्धा म्हणजे वास्तविकपणे अश्रद्धाच होय. प्रभुपाद सांगतात की चुकीच्या ठिकाणी जरी आपण श्रद्धा ठेवली, भले ती तुमची श्रद्धा असली पण ती चुकीच्या ठिकाणी असेल तर ती श्रद्धा ही अश्रद्धाच आहे असं प्रभुपाद म्हणतात. भगवंतांच्या ठिकाणी आपली श्रद्धा असली पाहिजे आणि हेच श्रद्धेचे खरं रूप आहे, जर आपण भगवंतांप्रती श्रद्धा ठेवत असू तर. परंतु जर आपण भगवंतांप्रती श्रद्धा न ठेवत असू तर ही एक प्रकारची अश्रद्धाच आहे. मग ही अश्रद्धा कशामुळे होते, तर अश्रद्धा कशी निर्माण होते किंवा आपली श्रद्धा कशी नाश पावते, तर आपण जर असत्संग केला तर आपली श्रद्धा नाश पावते. असत्संगाने काय होतं तर आपल्या इच्छा बदलतात. आपण एक उदाहरण पाहू की आपण चैतन्य चरितामृत मध्ये कालकृष्णदासाचं उदाहरण पाहतो की जेव्हा कालकृष्णदास चैतन्य महाप्रभूंबरोबर दक्षिण भारत यात्रेसाठी गेले होते, संघ तर साक्षात भगवंतांचा होता, तरीही कालकृष्णदास हे थोड्या काळासाठी भ्रमित झाले. भट्टाहारी जे लोक होते त्या तमोगुणी श्रद्धा असणाऱ्या भट्टाहारींचा संघ त्यांनी घेतल्यामुळे, त्यांच्याकडे आकर्षित झाल्यामुळे त्यांच्यामध्ये तामसिक श्रद्धा काही काळासाठी उत्पन्न झाली. आणि त्याच्यामुळे ती तामसिक श्रद्धा आणि तो असत्संग केल्यामुळे, भट्टाहारींचा असत्संग केल्यामुळे त्यांची सेवा करण्याची इच्छा ही गेली, नष्ट पावली. त्यासाठी आणि परत मात्र गुरूंची कृपा झाल्यावरच, म्हणजेच चैतन्य महाप्रभूंनी स्वतः जाऊन त्यांना भट्टाहारीकडून सोडवून आणले. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभूंनीही त्यांचा, जेव्हा दक्षिण भारत यात्रेवरून परत आले तेव्हा ते भक्तांना दोष देऊ लागले की असा कसा माणूस तुम्ही माझ्या बरोबर पाठवला. आणि त्यांनी जेव्हा त्यांचा त्याग केला तेव्हा भक्तांनी त्यांना सांगितलं की तू ज्या दक्षिण भारत यात्रेतल्या ज्या कथा आहेत त्या फक्त तुम्हाला माहित आहेत आणि त्या तुम्ही शचीदेवीला जाऊन सांगा. म्हणजे साक्षात भगवंतांनी त्याग केला तरी भक्तांनी त्यांना सोडलं नाही आणि भक्तांनी त्यांच्यावर कृपा केली. पण असत्संगामुळे भगवंतांचा संघ असताना सुद्धा कालकृष्णदासाच्या इच्छा कशा बदलल्या हे आपण या उदाहरणातून पाहू शकतो. दुसरं म्हणजे जर असत्संग आपण करू तर आपली इंद्रिय भोगाची इच्छा निर्माण होते आणि आपल्या श्रद्धेचा नाश पावतो. आपल्या श्रद्धेचा नाश पावतो कारण आपली इंद्रिय भोगाची इच्छा वाढते आणि हे होतं असत्संगामुळे. आता याच्यामध्ये आपण नेहमीच पाहत आलेलं उदाहरण आहे अजामिळाचं. त्यांनी फक्त अगोदर सगळ्या शास्त्रविधीनुसार पालन केलं होतं, एक चांगला ब्राह्मण होता, यज्ञांचं वेगवेगळ्या ग्रंथांचं त्यांनी पठण केलं होतं, तरी सुद्धा एक चुकीचं दृश्य त्याच्याकडून पाहिलं गेलं आणि त्याच्या मनावर जे परिणाम उमटले त्यानुसार तो विचलित झाला. आणि काही क्षण जरी त्यांनी ते दृश्य पाहिलं असलं तरी सुद्धा त्याच्या मनात ते दृश्य सतत त्याच्या मनात तो चिंतत राहिला आणि मनात चिंतत राहिल्याने त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या मनामध्ये इंद्रिय भोगाची इच्छा निर्माण झाली आणि त्याच्या श्रद्धेचा नाश पावला. तिसरं उदाहरण म्हणजे, तिसरी गोष्ट म्हणजे असत्संगामुळे संशयी वृत्ती बळावते. पहिला आपण पाहिलं होतं की असत्संगामुळे आपल्या इच्छा बदलतात, ज्याच्यामध्ये आपण काल कृष्णदासाचं उदाहरण पाहिलं.
दुसरं सांगितलं की असत्संगामुळे इंद्रिय भोगाची इच्छा निर्माण होते आणि त्यामुळे श्रद्धेचा नाश होतो. आणि आता तिसरं, असत्संगामुळे आपली संशयी वृत्ती बळावते. याच्यामध्ये शास्त्रातलं उदाहरण आहे कैकई आणि मंथरा. कैकईचं भगवान रामावर अतिशय प्रचंड प्रेम होतं आणि प्रचंड प्रेम असतानाही मंथरेचं कथन ऐकून ती विचलित झाली आणि तिच्यामध्ये ज्या रामांवर तिचा पूर्णपणे विश्वास होता त्या रामांच्या चारित्र्यावरच तिने संशय घेतला की राम मला राजा झाल्यावर तेवढं प्रेम देतील का, किंवा माझ्या मुलाला राज्य मिळणार नाही म्हणून माझ्या मुलांना दास्य भाव पत्करावा लागेल का, मला रामाची दासी म्हणून राहावं लागेल का, असे अनेक प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले आणि तिने चुकीचे वर दशरथांना मागितले. म्हणजे आपण पाहतो की असत्संगामुळे संशय वृत्ती बनवते. या तिन्ही उदाहरणावर आपण पाहू शकतो की चुकीच्या ठिकाणी जर आपली श्रद्धा ठेवली तरी आपण अश्रद्धाळूच होतो चुकीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवल्यामुळे. आणि पुढच्या भागामध्ये असं म्हटलंय की कधी कधी लोक केवळ धनार्जनासाठी देवतांची उपासना करतात आणि मग ते धन शास्त्रविधींचे उल्लंघन करून मनोरंजन करण्यामध्ये व्यर्थ घालवतात. धार्मिकतेचे असे प्रदर्शन वास्तविक मानता येत नाही. असे प्रदर्शन केवळ तामसिक असते. यामुळे आसुरी वृत्ती निर्माण होते आणि मानव समाजाला याच्यापासून मुळीच लाभ होत नाही. बघा, इथं म्हटलंय की देवतांची उपासना करतात कारण आपल्याला धनप्राप्ती हवी असते म्हणून, धन पाहिजे म्हणून देवाची. पण देवता कोण आहेत हेच आपण विसरून जातो. वारंवार आपल्याला हेच सांगण्यात येते, प्रत्येक जण सांगतंय लेक्चर मधून की देवता हे भगवंतांचे सेवक आहेत आणि भगवंतांनी त्यांना काही विशेष अधिकार दिले आहेत आणि त्यांच्याकडं काय मागावं हे आपल्याला समजत नाही. की आता गोपी होत्या, त्यांना माहित होतं की भगवंतांकडे काय मागायचंय, पण त्यांनीही कात्यायनी देवीची उपासना केली. पण काय मागितलं की भगवान श्रीकृष्णांच्या प्राप्तीसाठी त्यांनी कात्यायनी देवीची उपासना केली, कारण श्रीकृष्णच मला पती रूपात प्राप्त व्हावेत म्हणून. म्हणजे काय मागावं हे त्यांना माहित होतं. देवता हे अमर नाहीत, म्हणजे ते अमर वर आणि वर सुद्धा त्यांचे अमर नसतात. देवता स्वतः अमर नाहीयेत, त्यांनी दिलेले वर सुद्धा अमर नसतात. धनाची देवी लक्ष्मी जी आहे ती सुद्धा भगवंतांच्या सेवेत असते आणि तिला भगवंतांच्या सेवेत लागल्यावरच आपण भगवंतांच्या सेवेत लागू तरच लक्ष्मी देवीलाही आनंद होईल. भगवंतांना आपण काय मागितले पाहिजे तर देवता आनंदित होतील. बघा, आपण हनुमानांचं उदाहरण घेऊ. हनुमानांना कधी आनंद होईल? जेव्हा आपण श्रीरामांची उपासना करू तेव्हाच हनुमानांना आनंद होईल. कारण हनुमान अजूनही म्हणतात की हनुमान जिथं रामांचं भजन कीर्तन चालतं, रामकथा चालतात, तिथं हनुमान उपस्थित असतात. म्हणजे हनुमान कधी आनंद होतील? जेव्हा आपण रामांची उपासना करू तेव्हाच. बघा, देवी देवता आपल्याला लगेच वर देतात आणि ते वर मिळाल्यानंतर आपण त्यांचं जे कनेक्शन आहे ते विसरूनही जातो. परंतु आई बघा, आईला माहित असतं आपल्या मुलाची काळजी असते आईला. जर मूल सारखं सारखं चॉकलेट मागत असेल तर आई तिला चॉकलेट देत नाहीत. बाहेरची शेजार पाजारचे व्यक्ती किंवा बाहेरून येणारे पै पाहुणे त्याला चॉकलेट देतात त्या मुलाला, पण आईला माहित असतं की त्याला चॉकलेट देऊ नये म्हणून आई. मग असं नाही की बाहेरची लोक त्या मुलावर जास्त प्रेम करतात आणि आईचं प्रेम नाहीये. तसंच भगवंतांना माहित आहे की आपलं हित कशात आहे, म्हणून भगवंत आपल्याला लगेच वर देत नाहीत. त्यामुळं तात्पुरते वर प्राप्ती झाल्यावर लोकांना वाटतं की तात्पुरती वर प्राप्ती होते म्हणून देवतांची अर्चना करावी. पण खरं हित आपल्या परमपित्याला, आपल्या परम मातेलाच माहित असतं की आपलं हित कशात आहे ते. म्हणून देवतांकडे जावे. म्हणून असं तुम्हाला असं ऐकून वाटेल की देवतांकडे जाऊच नाही का? नाही, देवतांकडे जावं, पण त्यांनाकडे मागावं काय? तर कृष्ण भक्ती मागावी. कृष्ण भक्तीत माझी रुची वाढो अशी प्रार्थना करावी, किंवा दासानुदास भावामध्ये मला सेवा करण्याची इच्छा माझ्यामध्ये उत्पन्न व्हावी.
ह्या आपण प्रार्थना देवी देवतांना करू शकतो. बघा, आपण भक्तीत अगोदर सुद्धा काही जण गणपतीचे भक्त होते, काही जण शंकराचे भक्त होते. परंतु गणपती असतील किंवा शंकर असतील, त्यांना भगवंतांची भक्ती केल्यावर आनंदच होईल. आणि त्यांच्या कृपेमुळेच आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त झाली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांना जर प्रार्थना केली तर तेच तुम्हाला कृष्ण भक्ती करण्यासाठी प्रेरणा देतील. देवी देवता हे भगवंतांचे उपासक आहेत आणि धनाचा सर्वोत्तम उपयोग तर त्याला भगवंतांच्या सेवेत लावण्यानेच होऊ शकतो. त्यामुळेच लक्ष्मी देवता ही भगवंतांच्या सेवेत आहे. आणि जर लक्ष्मी देवतेला आपण भगवंतांच्या सेवेत ठेवलं तरच ती चंचल राहणार नाही, ती स्थिर राहील. भगवंतांच्या सेवेतच लक्ष्मी स्थिर होते. आपण पाहतो की अनंत पद्मनाभ नावाचं मंदिर आहे, तिथं आपण खूप सोनं नाणं आपल्याला सापडले. म्हणजे लक्ष्मी ही नेहमी भगवंतांच्या सेवेतच असते. आणि हे धन सुद्धा, जे मंदिराकडे असलेलं धन आहे, हे नेहमी विधायक कार्यामध्ये गुंतलेलं असतं. जी लक्ष्मी आहे ती, बघा आपण आपल्या धर्मामध्ये पाहतो की जिथं जिथं मंदिर आहेत त्या ठिकाणी अन्नछत्र आहे, धर्मशाळा बांधलेल्या आहेत, किंवा भगवंतांच्या सेवेतच त्या धनाचा उपयोग केला जातो वेगवेगळ्या कारणासाठी. म्हणजे परंतु आपण पाहतो की काही वेळा त्या धनाचा वापर इंद्रिय तृप्तीसाठी सुद्धा होत असतो. आपण भौतिक जगात पाहतो की आपण गणपती बसवतात, तरुण मुलं बऱ्याच ठिकाणी गणपती बसवतात, किंवा दहीहंडी असते, किंवा अजून दांडिया असतो, दांडिया ह्याच्यामध्ये नवरात्रामध्ये. मग या सगळ्या कार्यांमध्ये बऱ्याचदा धनाचा उपयोग इंद्रिय तृप्तीसाठी केला जातो. आपण पाहतो की गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर डीजे लावले जातात, तिथं गाणीही, गणपतीला सुद्धा कानावर हात ठेवावे वाटतील अशी गाणी लावलेली असतात. आणि त्याच्यामध्ये दारू पिऊन मत्त होऊन तरुण नृत्य करतात. म्हणजे हा धार्मिकतेचा केवळ देखावा केला जातो. किंवा दांडिया उत्सवामध्ये बऱ्याच स्त्रियांप्रती शोषण पण केलं जातं. स्त्रियांना दांडियामध्ये आपण शहरातल्या ठिकाणच्या बऱ्याच बातम्या ऐकतो अशा, की म्हणजे धार्मिकतेच्या नावाखाली हा देखावा होतो. खरे प्रामाणिक भक्त चांगल्या प्रकारे करतातही, पण काही प्रमाणात जे म्हणतात ना, हौसे नवसे गौसे सगळ्या प्रकारचे व्यक्ती असतात. मग ते ह्या जे धनाचा वापर आहे तो चुकीच्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून पूर्वीच्या काळी जेव्हा दान दिलं जायचं ना, तेव्हा दान पेटी असायची, की असं म्हणायचे की एका हाताने आपण दान दिलं तर ते दुसऱ्या हाताला सुद्धा कळता कामा नये, म्हणजे गुप्त दान दिलं जायचं. मात्र आता वेगवेगळे उत्सव हे केवळ देखाव्यासाठी केले जातात. भक्ती बाजूला राहते आणि देखावा मात्र जास्त असतो. आपल्या आचार्यांनी मात्र आपल्याला असं कधीच शिकवलं नाही की त्यांनी कधी असं आपल्याला सांगितलं नाही की म्हणजे आपण बाहेरच्या जगात पाहतो की सांगतात की देवी माझ्या स्वप्नात आली किंवा अंगात येणे वगैरे गोष्टी आहेत, की देवीच येऊन सांगते की असा असा तुला त्रास आहे वगैरे. किंवा जे काही जे भावनिक ज्या व्यक्ती आहेत त्या म्हणतात की असं असं मला स्वप्न पडलं, भगवंत साक्षात माझ्या स्वप्नात आले, त्यांनी मला असं करायला सांगितलंय वगैरे. पण आपल्या आचार्यांनी कधीच त्यांच्या वर्तनातून असं आपल्याला जाणवून दिलं नाही. ते नेहमी असंच सांगतात की असं त्यांनी सांगितलं नाही की भगवंत माझ्या समोर साक्षात प्रकट झाले. उलट आपण कित्येक वैष्णव गीतामध्ये स्वतःला ते पतित आहे, मी किती हीन आहे, म्हणजे आपल्या दृष्टीनं ते किती उच्च स्थानावर आहेत तरी सुद्धा ते स्वतःचा उल्लेख करून देतात, मी किती हीन आहे, मी किती पतित आहे, आणि कधी मला तुमच्या हरिनामाचा गोडवा प्राप्त होईल, कधी मी हरिनामात आनंदी होऊन नृत्य करेल. असं म्हणजे ते प्रार्थना करतायत की मी किती, आणि दासानुदास भाव ते आपल्या समोर प्रकट करतायत. म्हणजे आपल्या आचार्यांनी नेहमी साधना भक्तीला महत्व दिलं आणि कधीच कोणते चमत्कार केले नाही आणि कुठल्या गोष्टींचा देखावाही केला नाही. आणि असा देखावा हा तामसिक असतो. म्हणून आपण धार्मिकतेचं कधी प्रदर्शन नाही केलं पाहिजे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही भक्तांची असली पाहिजे. आणि आपल्याला जरी कोणी महान म्हटलं
तर आपण काय करतो, इतरांना ते कसे महान आहेत हे पटवून देतो. बघा, एक भक्त जो असतो, आपण म्हणजे एक भक्त जो असतो, त्याचं आपण कौतुक जरी केलं तरी सुद्धा तो, तुम्ही किती महान आहेत, म्हणजे जो बोलणारा व्यक्ती आहे तो किती महान आहे आणि त्याची कशी त्याच्यावर कृपा आहे, असेच नेहमी सांगत असतो आणि तो इतरांना महान म्हणतो. आता अनेकदा राधा गोपीनाथ मंदिरातील अनेक भक्तांच्या कथा ऐकायला मिळाल्या. एकदा आनंद गोपी माताजी सांगत होत्या मला की कृष्णचंद्र प्रभूजी जे आहेत की ते भगवंतांना दान करताना सुद्धा त्यांची मुलगी ओढणीमध्ये लपवून पैसे आणायचे, गठ्ठे पैशांच्या बंडल असायचे आणि ती हळूच टाकायचे, म्हणजे ते दान केलेलंही कुणाला समजू नये. किंवा ते इतके श्रीमंत आहेत तरी सुद्धा ते प्रसादाच्या रांगेत स्वतः उभा राहतात. उशीर झाला तरी कुपन घेऊन मग प्रसाद घेतात. म्हणजे स्वतःच्या श्रीमंतीचा देखावा नाही किंवा दान करताना सुद्धा इतरांना समजू नये की आपण किती मोठे आहोत, आपण किती महान आहोत हे समजू नये म्हणून दान सुद्धा कसं गुप्त प्रकारे केलं पाहिजे. गोष्ट आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा दिखावा कसा नाही केला पाहिजे, याचं उदाहरण आपल्याला या भक्तांच्या जीवनातून पाहायला मिळतं. तसंच आपल्या ज्ञानाचा आणि सौंदर्याचा सुद्धा आपण देखावा करायला नाही पाहिजे. गुरूंसमोर आपल्या ज्ञानाचा देखावा आपण केला नाही पाहिजे. भक्ती ही एक विज्ञान आहे आणि ते योग्य क्रमाने केलं पाहिजे. आणि जर ते आपण योग्य क्रमाने केलं नाही ना, तर तसे रिझल्ट आपल्याला, तसे परिणाम आपल्याला बघायला मिळणार नाहीत. म्हणून योग्य नजरेतून, योग्य भावनेतून आपण भक्ती केली पाहिजे. हे सूक्ष्म विज्ञान आपल्याला प्रभुपादांनी सांगितले. आपली भावना ही शुद्ध असली पाहिजे आणि शुद्ध भावनेतूनच आणि आपण भक्ती केली पाहिजे. आणि ते जर आपण समजून घेतलं तर भक्ती मार्ग खूप शक्तिशाली आहे. परंतु दोष आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या भावनेत निर्माण होऊ शकतो. जर जशी आपण पाहतो की अग्नी जर असेल ना, तर वाळलेलं जर लाकूड असेल ना, ते पटकन जळलं जातं, पण ओले लाकूड जळायला वेळ लागतो. म्हणून आपण नेहमी आपली भावना शुद्ध ठेवली पाहिजे. आणि जेवढी हानी या नास्तिकवादी लोकांनी केली ना, त्यापेक्षा जास्त हानी हे मायावादी आणि चुकीच्या पद्धतीनं केलेल्या भक्तीमुळे झालेली आहे. आणि प्रभुपादांचा मात्र ह्यावर अजिबात विश्वास नव्हता. त्यांनी नेहमी मायावाद्यांचं खंडनच केलं. मायावादी लोकांनी आणि चुकीच्या पद्धतीने भक्ती, म्हणजे शास्त्रात जे सांगितलेली भक्ती आहे, वैदी भक्ती, त्याचं अनुसरण न करता चुकीच्या पद्धतीनं आणि साधूंवर, प्रभुपादांना सुद्धा अगोदर म्हणजे त्यांच्या घरी वेगवेगळे साधू यायचे, पण त्यांना तेवढी साधूंवर त्यांचं तेवढं अट्रॅक्शन नव्हतं त्यांच्या प्रती. त्यांना वाटायचे हे कोण, साधी लोक आहेत. आणि त्यांच्या मनात असे पण विचार होते की म्हणजे कसे आहेत हे माहित नव्हतं. परंतु त्यांचा एक मित्र त्यांना जेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांकडे घेऊन गेला, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे वेगळे साधू आहेत. आणि जेव्हा त्यांनी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांना पाहिलं, त्यांचे विचार ऐकले, तेव्हाच त्यांना समजलं की भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर हे खरंच किती सिद्ध गुरु आहेत हे त्यांना समजलं. आणि त्यांनी गुरुपदी त्यांना मानलं. समाजामध्ये असे अनेक लोक आपल्याला दिसतात की ज्यांच्यापासून आपण सावध राहायला हवं, नीट समजून घ्यायला हवं. भक्ती कारण आता कलियुगात वेगवेगळे लोक वेगवेगळा प्रचार करत आहेत आणि आपल्याला समजत नाही की खरं काय आणि खोटं काय. मग खरं काय खोटं काय जाणायचं असेल तर आपल्याला शास्त्रांचा अभ्यास पाहिजे आणि योग्य प्रतिनिधींकडून आपल्याला श्रवण केलं पाहिजे, तरच आपल्याला योग्य अयोग्याचा भेद करता येईल. लोक त्यांच्या चुकीच्या विचारांना बळी पडतात आणि त्यांचंच नुकसान होतं आणि त्यांच्या श्रद्धेलाही तडा जातो आणि मग मूळ भक्ती मार्गावर येण्यास त्यांना वेळ लागला. आणि एकदा का भक्तीवरचा विश्वास उडाला की तामसिक भक्ती त्याला कारणीभूत होते, भक्तीच्या विनाशाला. आणि भक्ती विनोद ठाकूरांनी नेहमी, भक्ती विनोद ठाकूर अशा काळात आले होते की त्यांच्या काळामध्ये अनेक मायावादी होते, स्वतःला देव म्हणून घेणारे पण अनेक लोक होते. पण अशा सहजिया लोकांच्या भक्तीला भक्ती विनोद ठाकूरांनी मोठा लढा दिला आणि त्यांनी
भक्तिमय जीवन काय आहे यासाठी अनेक आचार्यांना आपल्या भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांच्या मुलाला अनेकांना शिकवण दिली. आणि इथं आपल्याला तामसिक यज्ञाविषयी सांगितलंय की यज्ञ कसा असावा. सात्विक यज्ञ आपण पाहिलं की सात्विक यज्ञामध्ये कोणतीही अपेक्षा नाहीये, भगवंतांच्या संतुष्टीप्रित्यर्थ यज्ञ केला पाहिजे. यज्ञ असावा तो सात्विक, पण रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये अशी फळप्राप्तीची इच्छा असते किंवा शास्त्रविधानांचे उल्लंघन असते. त्यामुळं हे यज्ञ हे शास्त्रसंमत नाहीयेत. परंतु जर योग्य मंत्राचं उच्चारण व्हायला पाहिजे, प्रसाद वितरण करायला हवं आणि योग्य कार्यासाठी यज्ञ करायला हवा. आता बघा, आपण आपल्या मंदिरामध्ये ज्यांनी 108 भगवद्गीता घेतलाय त्यांच्यासाठी नरसिंह यज्ञ करतोय. का करतोय हा नरसिंह यज्ञ? तर आध्यात्मिक प्राप्तीसाठी, म्हणजे आध्यात्मिक लाभासाठी आपण हा कुठल्याही भौतिक लाभासाठी नाही, तर आपण भौतिक सुखप्राप्तीसाठी नाही, तर आध्यात्मिक लाभासाठी आपण हा यज्ञ करत आहोत. नैमिषारण्यातील ऋषींनी सुद्धा यज्ञ केला. कशासाठी केला? तर त्यांनी जगाच्या कल्याणासाठी यज्ञ केला. कलियुगामध्ये पण सर्वश्रेष्ठ यज्ञ सांगितला, आपण वारंवार ऐकतो की हा संकीर्तन यज्ञ. आणि आपण प्रसाद वितरण पाहतो की इस्कॉन मध्ये तर प्रत्येक मंदिरामध्ये, मंदिरच्या आसपासच्या परिसरामध्ये कोणीच उपाशी राहत नाही, कारण तिथं प्रसादाचं वितरण हे नेहमी केलं जातं. आणि असं नाही की थोडासा प्रसाद, प्रत्येकाला भरपूर प्रसाद दिला जातो, लॅविश प्रसाद. कोणत्याही आध्यात्मिक कार्यांमध्ये जोपर्यंत आपण प्रसाद वितरण करत नाही तोपर्यंत तो यज्ञ पूर्ण होत नाही. त्यामुळं नेहमी प्रसाद वितरण केलं जातं. प्रत्येक आपला प्रत्येक जो कार्यक्रम असतो त्याचा शेवट जो आहे तो प्रसाद वितरण करूनच केला जातो. आपण बाकीची पण पाहतो की धार्मिक ठिकाणी अन्नछत्र सुरू आहेत. आणि यज्ञ करायचा म्हणलं तर प्रभावी ब्राह्मण हवेत, पण त्याच्यासाठी योग्य मंत्रोच्चारण पण व्हायला पाहिजे. आणि प्रभावी मंत्रानेच आपण पाहिलंय की पूर्वीच्या काळी जर प्रभावी मंत्र उच्चारण केलं तर अग्नी उत्पन्न होत होता किंवा पाऊस पडत होता. परंतु आता तेवढे ब्राह्मण राहिले नाहीत की जे त्याप्रमाणे उच्चारण करतील, किंवा ब्राह्मण सुद्धा त्यांची इतकी साधी राहणी उच्च विचारसरणी होती की ते त्यांना मिळालेल्या धनाचा उपयोग भगवंतांच्या सेवेतच करायचे. आणि जे अधिकच धन मिळाले ते पण दान करून टाकायचे, म्हणजे त्यांना जेवढं लागेल त्याच्यामध्येच त्या धनाचा उपयोग करायला जायला. आणि प्रत्येक कार्यामध्ये जे आपण करतोय त्या विधींचा आपल्याला अर्थ समजला पाहिजे. आपण आता पाहतो की खूप सारे विवाह सोहळे होतात, त्याच्यामध्ये आजकाल तर त्याच्यामध्ये मेहंदी किंवा हळदी आणि लग्नाचे कार्यक्रम, म्हणजे त्याच्यामध्ये वरात, पार्लरचे पार्लरवाली वगैरे अशा प्रत्येक गोष्टीवर खर्च केला जातो. पण जे विधी आहे लग्नामध्ये तो सगळ्यात महत्वाचा आहे, कारण यापासून हा विधी इतका पवित्र आणि धार्मिक आहे. त्या विधीकडं जे आपण मंत्रोच्चारण करतोय त्याचा अर्थ काय हे समजणं गरजेचं आहे. तर ते समजून घेऊन विवाह केला पाहिजे. पण बाकीच्याच गोष्टींचा, म्हणजे आपण पाहिलं की दिखाव्यालाच जास्त महत्व दिलं जातं. आणि मेन जे कार्य आहे ज्याच्यामुळं आपण आपलं पुढील जीवन सुरू करणार आहे त्यामध्ये गंभीरतापूर्वक करायला हवं. आणि पूर्वीचे ब्राह्मण सुद्धा मी सांगितलं म्हणे उदरनिर्वाह करण्यापुरतच तेवढं आणि प्रमाणापेक्षा जास्त धन जर मिळालं तर ते स्वतःकडे ठेवत नव्हते. स्वतःचा त्यांचा वेगळा व्यवसाय नव्हता याच्याशिवाय. त्यामुळं ते हे विधी करायचे, पण त्यांचा मुख्य उद्देश ज्ञान घेणे हा पण होता. मग ब्राह्मणांची काळजी घेणे ही इतर वर्णांची जबाबदारी होती. इतर गोष्टी ज्या आहेत त्या भगवंतांच्या सेवेत कसा लावायच्या, या बाकीच्या सर्व गोष्टी त्याच्याकडे त्या ब्राह्मणांचं लक्ष असायचं आणि ज्ञानार्जन करण्याकडे. म्हणून हे तामसिक यज्ञ आपण पाहिले की हे शास्त्राच्या नियमानुसार नाहीत, भगवंतांच्या संतुष्टीसाठी नाहीत, कुठल्याही म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून आहेत. आणि त्यांच्यामध्ये
काही ना काहीतरी शास्त्रविधी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. हे असे तामसिक यज्ञ आहे. म्हणून भगवंत सांगतात की जर तुम्हाला अ, या आध्यात्मिक प्राप्ती करायची असेल तर हा संकीर्तन यज्ञ आपण करायला हवा. आता पाहतो आपण बरेच जण तामसिक याचा अर्थ फक्त यज्ञ करणं असं नाहीये, तर तामसिक म्हणजे भगवंत हे प्रॅक्टिकल लेवलच्या वर येऊन भगवंत आपल्याला समजून सांगतायत की आता काही पूजा विधी आपण असे करतो की शरीराला आत्म्याला कष्ट देतो, पण ते शास्त्रानुसार नसतात. समजा पूजा विधी सोडून द्या, आता बघा आपण पाहतो की काही लोक खूप सारं असं उपोषण वगैरे करतात खूप दिवस, म्हणजे आपल्या शरीराला कष्ट देऊन. शास्त्रात असं सांगितलं गेलेलं नाहीये की तुम्ही इतके दिवस, पण त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते असं अन्न पाण्याविना राहतात. आता आपण पाहिलं की म्हणजे आपण शास्त्रात पण उदाहरणं पाहतो की रावण, हिरण्यकशिपू यांनी जी उपासना केली ती तामसिक होती. त्यांनी जी तपश्चर्या केली ती तपश्चर्या केली, पण त्यांनी मागणी काय केली, आणि नंतर मागणी केल्यानंतर सुद्धा जे वर पदार्थ ते देव आहेत त्यांना ते विसरून गेले. आपण तर भस्मासुराचं उदाहरण पाहतो की भस्मासुराला शंकराने त्याला ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवर त्याचं भस्म होईल असा वर दिला. परंतु तो वर प्राप्त झाल्यावर तो शंकरजींचीच पत्नी पार्वतीची कामना करून बसला आणि शंकरजींना पण भस्म करण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करत होता, परंतु भगवंतांनी त्याला वाचवलं. म्हणजे आपण पाहतो की हे तमोगुणी तपश्चर्या म्हणजे शरीराला अ, कष्ट देऊन ही आता फॅशन होत चालली, उपोषण करण्याची वगैरे. आणि याने आपल्याला सिद्धी आणि शांती प्राप्त होत नाही आणि शास्त्रांकडे दुर्लक्ष होतं. शास्त्रात काय सांगितलंय ते आपल्याला लक्षात येत नाही. ज्ञान म्हणजे काय, तर आपल्याला कसं जगावं किंवा कसं मरावं किंवा आपलं वागणं कसं असावं, आपलं चारित्र्य काय असावं हे सांगणं. म्हणजे परंतु या ज्ञानाचं प्रात्यक्षिक आपल्याला कसं मिळेल, तर इस्कॉननी हे सगळं, म्हणजे इस्कॉनची मंदिरं ही स्पिरिच्युअल हॉस्पिटल असल्यासारखी आहेत, की आपले रोग कुठला आहे ते पण पाहिलं जातं, त्या रोगावर उपाययोजना केली जाते आणि उपाययोजना करून त्याचा फॉलोअप पण घेतला जातो की आपण काय केलं पाहिजे हे इस्कॉन मध्ये आपल्याला सांगितलं जातं. आपण पाहतो की आपण आपण पण तपश्चर्या करतो, आपण एकादशीच्या दिवशी उपास करतो, पण बाकी व्रत वैकल्याप्रमाणे एकादशीचं उद्यापन करायचं नसतं. म्हणजे ठराविक आता 16 सोमवार मी 16 सोमवार केले, आता त्याचं उद्यापन करतोय, म्हणजे आता मी परत 16 सोमवार करणार नाही, आता हे एवढं माझं तपश्चर्या ही संपली माझी. तसं एकादशीचं नाहीये. एकादशी म्हणजे काय कर्मकांड नाहीये, ते आपल्याला जीवनापर्यंत करायचे, जीवनाच्या अंतापर्यंत करायचे. आणि ते जे आपण आपल्या आनंदासाठी खातो ते पाप भक्षण करण्यासाठी आहे, परंतु जे आपण भगवंतांना अर्पण केल्यानंतर खातो तो म्हणजे प्रसाद रूपी, जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा ते तेच खरं, तोच खरा प्रसाद आहे जेव्हा आपण प्रसाद रूपी अन्न ग्रहण करू तेव्हा. आणि म्हणजे ते पाप नाही. प्रसाद वितरणाने दोन गोष्टी होतात, एक म्हणजे वैष्णव सेवा होते, जेव्हा आपण वैष्णवांना प्रसाद देतो त्यांची सेवा होते प्रसाद वितरणाने, आणि दुसरं म्हणजे इतर जीवांवर जीवदया होते. कारण इतरांनी सुद्धा भक्ती मार्गावर यावं, तो प्रसाद खाऊन का होईना त्यांना भगवंतांच्या पूर्णत्वाचा, भगवंतांचा साक्षात्कार व्हावा आणि त्यांनी भक्तीत यावं, यामुळे म्हणजे जीवदया आणि वैष्णव सेवा या गोष्टी प्रसाद वितरणाने साध्य होऊ शकतात. म्हणून इस्कॉन मध्ये रोज प्रसाद वितरण केलं जातं, अनेकानेक जीवांपर्यंत प्रसाद पोहोचवला जातो. आता मंत्राचं उच्चारण पण आपण पाहिलं, वैदिक मंत्राचं उच्चारण करायला सुद्धा नियम आहेत. आता ब्राह्मण दीक्षित भक्त गायत्री करतात, गायत्री करण्याला, गायत्री मंत्र करण्याला पण नियम आहे, त्याला स्नान केलं पाहिजे, पुरुष भक्त असतील तर त्यांच्या गळ्यात जानवं पाहिजे, ते ठराविक वेळेतच करावं लागतं. आणि म्हणजे
मंत्र उच्चारणाला विधी आहेत, परंतु चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितलं की नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रा पिता नियमिता स्मरणेन कालहा. म्हणजे तुम्ही माझ्या नामांचं उच्चारण करा, या नामामध्ये खूप शक्ती सामावलेली आहे, परंतु हे नाम घेण्यासाठी कुठल्याही वेळेचं बंधन तुम्हाला नाही. आणि भगवंत सांगतात की यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे, म्हणून आपण एकत्र येऊन नामजप केला पाहिजे, एकत्र येऊन संकीर्तन यज्ञ केला पाहिजे, नामांचं उच्चारण केलं पाहिजे. नामांचं उच्चारण हे नेहमी भगवंतांच्या संतुष्टीसाठी असतं. भगवंत आणि भगवंतांचे नाव याच्यामध्ये भिन्नता नाहीये. आणि वैदिक मंत्र उच्चारणानं आपल्या हृदयाला शुद्धी आणि मनाला शांती प्राप्त होते, परंतु मंत्र उच्चारणात त्रुटी असतात. म्हणून प्रभुपादांनी आपल्यासाठी एकच मंत्र सांगितलाय, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या मंत्राचं आपण काळजीपूर्वक जप केला पाहिजे. आणि शास्त्रांच्या नियमानुसार, गुरु साधू शास्त्र यांनी सांगितल्यानुसार आपण भक्तिमय जीवनाचं आचरण केलं तर आपल्याला इतर कोणतेही यज्ञ करण्याची गरज नाहीये. फक्त हा संकीर्तन यज्ञ जर आपण रोज चालू ठेवला तर आपल्याला इतर कोणतेही गोष्ट करण्याची, भगवत धाम प्राप्तीसाठी इतर कोणत्याही गोष्टीची आपल्याला गरज नाही, हे प्रभुपाद आपल्याला वारंवार समजून सांगतात. धन्यवाद. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरी बोल. म्यूट केलं आहे माताजी. हरी बोल. माताजी खूप खूप धन्यवाद. एवढं सुंदर लेक्चर दिलं तुम्ही, देवी देवतांबद्दल सांगितलं आणि एवढं संकीर्तन यज्ञ आहे सर्व विवेचन केलं. धन्यवाद माताजी. हरी बोल. माधुरी भक्ती माताजी खूप छान सांगितलं. कन्सेप्ट माताजी. क्लिअर केले लोकांचे. थँक्यू. थँक्यू. थांबायचं माताजी. काही क्वेश्चन असतील तर करायचे का मग एंड मीटिंग? हो चालेल. त्याची काही अनाउन्समेंट असेल तर करू शकतो. करूयात माताजी. करू का मी? हो हो चालेल. हरी बोल.